नमस्कार, मी सहयोगिता आणि आपण पाहत आहात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज। पाहूया आजची विशेष बातमी। मेहकर तालुक्यातील गोहगाव येथील ग्रामसेवकाच्या त्रासाला कंटाळून व मनमानी कारभारामुळे न्याय मिळण्यासाठी उपोषण सुरू। तक्रार करूनही पंचायत समिती स्तरावरून कारवाई झालीच पाहिजे। न्याय मिळाला नाही तर जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर उपोषण करणार। आपण पाहत आहात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज। आमचे मुख्य संपादक उद्धव फंगाळ माऊली यांनी दिलेल्या माहितीनुसार मेहकर तालुक्यातील गोहगाव येथील ग्रामसेवक हा गावातील काही लोकांना विश्वासात घेत नाही। विकास कामे करत असताना मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करण्यात आला आहे। त्याचबरोबर पात्र व गरीब लाभार्थ्यांना घरकुलाचा लाभ देण्यात आला नाही। कामगारांची नोंदणीही करत नाही, चौकशीला सामोरेही जात नाही। या सर्व त्रासाला कंटाळून काही अन्यायग्रस्त गावकऱ्यांनी मेहकर पंचायत समिती समोर 2 एप्रिल पासून उपोषण सुरू केले आहे। मोदी आवास योजनेमध्ये आणि 15 वित्त आयोगामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असून गोरगरिबांना न्याय मिळण्यासाठी पंचायत समिती मेहकर समोर आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे। मोदी आवास योजनेमध्ये उद्दिष्ट यादीनुसार पात्र लोकांना वगळण्यात आलं। ग्रामसभेने मंजूर केलेल्या यादीनुसार प्रस्ताव सादर केले नाहीत। रमाईमधील रस्ता हा वॉर्ड नंबर 1 मध्ये टाकण्यात आला। त्याबद्दल सखोल चौकशी करून सरपंच सचिव यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करावे। 15 वित्त आयोगामध्ये वाउचर कॅशबॅक किती खर्च झाला त्याची चौकशी करण्यात यावी। लाईट जास्त दराचे लावले परंतु निकृष्ट दर्जाचे लावले। जीएम पोर्टलवर खरेदी केली नाही। एकाच व्यक्तीला 2 योजनेचा लाभ देण्यात आला। घरकुल आणि गोठा देण्यात आला। ग्रामपंचायत सचिव नेहमी गैरहजर असतो, त्यामुळे ग्रामसेवक यांना निलंबित करून पूर्ण सखोल चौकशी करण्यात यावी व आम्हाला न्याय देण्यात यावा। यासाठी जुबेर मो, फाजा देशमुख, अरविंद दांदडे, शेख महमूद दत्तात्रय दांदडे, माधव जमवे यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे। नमस्कार, मी उद्धव फंगाळ। आपण पाहत आहात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज। मी आहे मेहकरच्या पंचायत समितीमध्ये। मेहकर तालुक्यातील गोहगाव येथील काही मंडळी उपोषणाला बसलेली आहे। 2 एप्रिल पासून ते पंचायत समिती समोर उपोषणाला बसलेत। गावातील काही घरकुलाची भानगड आहे आणि इतर बी ग्रामपंचायत मार्फत त्यांना काही न्याय मिळत नाही, काही भ्रष्टाचार आहे, ग्रामसेवक वेळेवर काम करत नाही। यासाठी न्याय मागण्यासाठी ती मंडळी बसलेली आहे। आपण काही गोष्टी त्यांच्यासोबतच बोलूया। नमस्कार, काय नाव आहे तुमचं? नमस्कार, माझं नाव जुबेर मोहम्मद खाजा देशमुख, राहणार गोगाव, तालुका मेहकर, जिल्हा बुलढाणा। कधीपासून उपोषणाला बसले तुम्ही? उपोषणाला कालपासून बसलेलो आम्ही। बर, किती जण बसले? 5 व्यक्ती आम्ही। बर, काय मागणी आहे तुमची? मागणी हीच आहे आमची का जो ग्रामपंचायत मध्ये जो भ्रष्टाचार झालेला आहे त्याची संपूर्णपणे चौकशी करण्यात यावी आणि घरकुल मध्ये जो भ्रष्टाचार केला त्याची संपूर्ण चौकशी करण्यात यावी आणि आम्हाला न्याय मिळावा, याच्यासाठी आमची मागणी आहे। भ्रष्टाचार म्हणजे नेमका काय? भ्रष्टाचार म्हणजे उद्दिष्ट यादीनुसार काही लोकांची उद्दिष्ट नावे असताना तो नावे का वगळली आणि परस्पर आमची नावाची त्यांनी इथं दाखवली, कोणी गावात हजर नाही। या व्यक्तीचं एका नंबरला नाव असताना, हा महमूद शेख इस्माईल, एका नंबरला मायनॉरिटी मध्ये 1 नंबरला नाव असताना यांचं नाव का वगळलं? आमची हीच मागणी आहे। आणि वगळलं तर त्यांना विचारलं तर ते म्हणतात का आम्ही आमच्या मनात जे आलं त्यांचे नाव आम्ही घेऊ। आता माझे दिव्यांग व्यक्तींना प्राधान्य जास्त असताना दिव्यांग व्यक्तींना त्यांनाही वगळलं त्यांनी। काही लोकांचे घरकुल मंजूर होईल? 51, पूर्ण टोटल 51 घरकुल मंजुरात आहे आणि 60 नंबरच्या व्यक्तीचं नाव जर घेता येते तर मग 1 नंबरच्या व्यक्तीचं का नाही? कोणत्या योजनेचे घरकुल आहेत ते? PM आवास। बरं, घरकुल बांधकाम सुरू झालं का? मग त्याचे मंजूर झाले? मंजूर झाले, त्यांच्या खात्यात पैसे पडले। आम्ही तक्रार करत असताना मी 11 तारखेला 2ऱ्या महिन्यात 2025 ला तक्रार केली। इथं निवेदनातून तक्रार केली का आपण आमच्या मागणीला तक्रार देत असताना त्यांची 22 तारखेला ऑनलाईन नावं का केली? त्याच्यानंतर त्यांनी लोकांना हप्ते पण दिले। तक्रार असताना त्यांनी काय केली? मग आम्हाला यांच्यावर संशय का यांनी काही आर्थिक व्यवहार करून यांनी ते नावं ऑनलाईन करून त्यांना घरकुलाचे खात्यात पैसे पाठवले। 11 तारखेला तुम्ही तक्रार केली इथं? हा, 11 फेब्रुवारीला। हा, त्याच्यानंतर पैसे टाकले, त्या तक्रारीची काही दखल घेतली नाही। किती लोक वंचित असे तर? त्यांनी जर दखल घेतली असती तर आम्हाला इथं बसण्याचं हेच झालं नसतं। किती लोक वंचित असे तरी यादीमध्ये नाव असतं? यादीमध्ये भरपूर कमी 30-35 लोक हे आहेत। बरं, ज्याला घरकुल भेटले त्याचे घर पक्के आहे का?
काही लोकांचे पक्के घर आहेत, काही लोकांचे बांधकाम झाले नाही, काही लोकांना नुसतं हप्ते पडले, सुरुवात केली नाही अजून कामाची. म्हणजे काही नियमानुसार आहे समजा. नियमानुसार त्यांनी उद्दिष्ट यादीनुसार नावं घेतली नाही, एकही नावं घेतला नाही. आणि दलित वस्ती जो काम आहे, दलित वस्तीचा जो रोड आहे, त्यांनी दलित वस्तीत न करता दुसऱ्या ठिकाणी केला आणि त्याची बिलं काढली. त्याची संपूर्ण चौकशी झाली पाहिजे. आणि ग्रामसेवक वारंवार हजर नसतो गावात. ग्रामसेवकाजवळ पंचायत समितीने जन्म दाखल्याचा रेकॉर्ड दिला, तो रेकॉर्ड गावात आला नाही, अजून तो ऑनलाईन केला नाही. का केला नाही? पंचायत समितीने 4 महिने झाले तो रेकॉर्ड गावात दिलेला आहे. तो ग्रामसेवक घरी ठेवला, कुठं ठेवला माहित नाही. बोलणार आहे का अजून? सांगा तुम्हाला. आणि त्यांनी दुसरा विषय, तो ग्रामसेवक गावात येत नाही, आल्यानंतर तो ग्रामपंचायत कुठं चालवतो त्याचा मेळ नाही. ग्रामपंचायत आमची मेहकरच्या फाट्यावर का डोंगरच्या फाट्यावर चालते ते मेळ नाही अजून. आणि ग्रामसेवकच्या मुळे आम्हाला आर्थिक व मानसिक त्रास होतो. त्याला निलंबन करण्यात यावं, त्याला सस्पेंड करण्यात यावं, हीच आमची मागणी आहे. तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही. आमसभा झाली होती 2-3 दिवसापूर्वी, तुम्ही आमसभेत हा मुद्दा उचलला होता का? आमसभेच्या अगोदर आम्ही आमदार साहेबांना पण निवेदन दिलं, 2 वेळा निवेदन दिलं. तक्रार का आमदार साहेबाच्या मार्फत आम्ही निवेदन दिलं का या चौकशी करा. त्यांची तक्रार आमदार साहेबाजवळ दिली, त्यांना जिल्हाधिकाऱ्यांना दिली, जिल्हा परिषद मध्ये दिली. आम्ही ही तक्रार दिली. याच्या अगोदर आम्ही कारवाई पण आमचं काही दखल घेतली नाही. त्याच्यामुळे आम्ही हा पाऊल उचलला उपोषणाचा. बोलणार आहे का तुम्ही? माईक लावत. काय नाव आहे तुमचं? माझं नाव अरविंद नामदेव दांदडे, रायनार गोगाव, तालुका मेहकर, जिल्हा बुलढाणा. काय मागणी आहे तुमच्या? आमची मागणी आहे की ग्रामसेवक हा गावामध्ये येत नाही, आला तरी कामाचं बोललो आपण तर तो पळत सुटते, कोणाचं काही कामं करून नाही राहिला. आणि विशेष म्हणजे 15व्या वित्त आयोगामध्ये एवढा मोठा भ्रष्टाचार आहे. त्यांनी जीएम पोर्टलवर नोंद न करता खरेदी केलेले आहेत. पुन्हा त्याचप्रमाणे साहित्याचे कोणत्याच जीएसटी बिलं नाहीत. असे मोठ्या प्रमाणात सर्व भ्रष्टाचार त्यांचा ग्रामपंचायतमध्ये आहे. तरी आमचं एवढी विनंती की असा ग्रामसेवक म्हणजे कोणत्याही कामाचा नसा, आम्हाला हा ग्रामसेवकच पाहिजेत नाही. कारण की चांगला हुशार तज्ञ ग्रामसेवक गावाला द्यावा आमच्या, त्यामुळे गावाचा विकास होईल. या ग्रामसेवकमुळे गावाचा एक तर विकास नाही, लोकांचे कामं तसेच राहिले. जन्ममृत्यूच्या नोंदीचं इथून साहेबांतात घेऊन जा, जन्ममृत्यूसाठी लोकांना इथे यावं लागते. पण इथे हे सांगतात तुमच्या गावाला रेकॉर्ड दिलेले, रेकॉर्ड कोणाच्या घरी आहे? ग्रामसेवकाच्या घरी आहे. लोक त्यामुळे परेशान येतं. काय ग्रामसेवकाचं नाव? विजयकुमार ढोंडगे म्हणून येतं. विजय ढोंडगे. हो. घरकुलाबद्दल काय आहे तुमची मागणी? घरकुलामध्ये त्यांनी असा भ्रष्टाचार, जी उद्दिष्ट यादी आहे शासनाने लावून दिली, जी उद्दिष्ट आहे त्या उद्दिष्ट यादीनुसार त्यांनी घरकुले घेतलेच नाहीत. 1 नंबर सोडून द्यायचा, 20 वाला घ्यायचा, लगेच 30 वाला घ्यायचा, 21 वाला सोडून, म्हणजे असं त्याने हे केलं. आणि जे खरोखर यायचे घर येतात ते लोक कोणत्याच प्रकारचे तिच्यात घेतलेले नाहीत. त्यानं नियमबाह्य पूर्ण हे केलं त्यांनी. बोलणार पुन्हा माईक लावा. काय नाव आहे तुमचं? माझं नाव दत्तात्रय नरसिंह दांगडे, राहणार गोगाव, तालुका मेहकर. काय मागणी आहे तुमची आता? माझी मागणी अशी आहे की आम्ही 5/2/2025 माननीय आमदार साहेब यांच्या मार्फत निवेदन दिलं भ्रष्टाचार व घरकुल बाबत. तर त्यांनी त्या निवेदनावर तात्काळ चौकशी करण्यात यावी. त्या अनुषंगाने पंचायत समितीवाल्यांनी त्याची चौकशी 25/2/2025 रोजी लावली. तर त्यावेळेस सदर ग्रामसेवक गैरहजर आहे असं विस्तार अधिकाऱ्यांनी आम्हाला लेखी स्वरूपात पत्र दिलं. हो, त्याच्यामुळे आम्हाला चौकशी करता येत नाही. त्याच्यानंतर 7/3/2025 पुन्हा बीडीओ साहेबांना आदेश काढून ग्रामसेवकले गैरहजर राहण्याबाबत सूचना दिली. त्या अनुषंगाने पुन्हा विस्तार अधिकारी गवळी साहेब हे पुन्हा घोगाव ग्रामपंचायतला आले. मला सुद्धा त्यांनी एक पत्र दिलं की चौकशीसाठी तुम्ही हजर राहा. मी चौकशीसाठी हजर राहिलो, पुन्हा ग्रामसेवक गैरहजर. त्याच्यानंतर 19/3/2025 पुन्हा बीडीओ साहेबांना आदेश काढला चौकशीसाठी हजर राहा. त्याच्यानंतर सुद्धा गवळी विस्तार अधिकारी साहेब आले. तेव्हा मी
ग्रामसेवक धोंडगे हे गैरहजराले त्या बाबत मला विस्तार अधिकारी पंचायत गवळी साहेब यांनी लेखी स्वरूपात पत्र लिहून दिलं. त्याच्यामुळे ही चौकशी भ्रष्टाचाराची चौकशी करता येत नाही. कारण तर ग्रामसेवकाच्या चाब्या ग्रामसेवकाच्या असल्यामुळे आम्हाला दप्तर पाहता आलं नाही. त्याच्यानुसार माननीय गट विकास अधिकारी पंचायत यांच्या आदेशाचं अवलोकन आपला काय म्हणतात त्याला पालन झालं नाही. त्यानुसार माननीय गट विकास अधिकारी पंचायत यांनी त्यांच्यावर कोणत्या स्वरूपाची कारवाई केली. माझं असं म्हणणं आहे की त्यांनी त्यांच्या अधिकाराचा गैरवापर ग्रामसेवकांनी केला. त्या अनुषंगाने त्याला नाही की त्यांनी त्यांच्या अधिकाराचा गैरवापर ग्रामसेवकांनी केला. त्या अनुषंगाने त्याला आज निलंबित करण्यात यावं. त्यासाठी उपोषण इथं आम्ही मांडलेलं आहे आणि भ्रष्टाचाराची चौकशी व्हावं. निलंबनाची नाही 23 तारखेला मुद्दा घ्या ना. सांगा काय सांगायचं तुम्हाला पुन्हा. माझी मागणी एवढीच आहे का जो ग्रामसेवक आहे त्याच्या या सतत गैरहजर राहण्यामुळे आमच्या गावातील जनतेला आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागतो. नेहमी आम्ही पंचायत समितीमध्ये येतो, वारंवार चक्रा मारतो. जन्म दाखल्यासाठी कोणाचं कशासाठी काम असतो, कोणाचं कास्टसाठी काम असतो, कोणाचं पासपोर्टसाठी काम असतो. तो जन्म दाखले जन्मतारखी इथं भेटत नाहीत. इथं आले तर गट विकास अधिकारी म्हणतात तो इथलचे साहेब आहेत ते रिटायर झालेले आहेत आणि सर्व रेकॉर्ड आम्ही ग्रामपंचायतला पोच केलेला आहे. आता ग्रामपंचायत मध्ये त्या ग्रामसेवकाला कॉल केला तर तो उचलत नाही, सतत गैरहजर असतो. त्याच्यामुळे जनतेला मानसिक त्रास सहन करावा लागतो आणि आर्थिक पण. मेकरला जाणे येणे, आता रोज मजुरी करणारे लोक रोज मेकरला येणार का, तर तो ग्रामपंचायत मध्ये आतापर्यंत ऑनलाईन केले नाही. आणि प्रत्येक गोष्टीत तो ग्रामसेवक काही काम असलं तर गैरहजर असतो. आणि ग्रामपंचायत मध्ये जो भ्रष्टाचार झाला या हलगर्जीपणामुळेच झाला. तो ग्रामसेवकाच्या हलगर्जीपणामुळेच ग्रामपंचायत मध्ये एवढा मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला. जल जीवन मध्ये पाईपलाईन केली, तो गावात खड्डे करून ठेवले, तो रोड त्याच मातीनं मुजून ठेवला. तसं पाहिलं तर नियमानं 2 महिन्याच्या आत तो खणलेल्या खड्ड्यावर सिमेंट बांधकाम करण्यात यावे. तो खड्डे तसेच आहेत, त्याच्यावर माती टाकलेली आहे. तर या अधिकाऱ्यांनी यावं आणि दलित वस्ती जो काम झालेला रोडचा तो कामच झालेला नाही, तो दुसऱ्या वस्तीत केला आणि दलित वस्तीच्या रमाईनगरच्या दलित वस्तीच्या कामाचं बिल काढून ठेवलं आणि दुसऱ्या ठिकाणी दलित वस्तीचं काम केलेलं आहे. आणि परत एवढीच मागणी, उद्दिष्ट यादीनुसार नावं जी घेण्यात यावी आणि जे बिल तुम्ही कसे आम्ही तक्रार दिल्यानंतर तुम्ही त्याची दखल न घेता तुम्ही पैसे कसे काय टाकले, त्यांच्या खात्यात का टाकले, काय आर्थिक व्यवहार केला काय, याच्यावर बी आमचा स्वयंशा आहे. यांची संपूर्ण दखल आपण या माहिती गट विकास अधिकाऱ्यांनी माननीय यांनी घ्यावी. तदा आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला याच्यानंतरही बसणार. जर आमची दखल आता नाही घेतली तर आम्ही बुलढाण्यात मोठ्या प्रमाणात कलेक्टर ऑफिस समोर आम्ही मोठ्या प्रमाणात आंदोलन करणार. बोलणार कोणी अजून या ऐकून माहिती देते आपली ग्रामपंचायत माहिती देते ये व्हिडिओ लेण्यात काय नाव तुमचं? माझं नाव ज्ञानेश्वर बावस्कर. काय मागणी तुमची? माझं मागणी म्हणजे हीच आहे की आम्हाला ग्रामपंचायतच्या ग्रामसेवकाचा खूप त्रास आहे. कारण सरकारनं एक कामगार योजना म्हणून योजना काढलेली आहे. साधे ग्राम कामगार लोक त्यांच्याकडे सह्यासाठी जातात तर ते सही सुद्धा देत नाही. कारण आता माझ्याहून अनुभव सांगतो. माझा 2010 मध्ये आपलं 2024-25 ला मी फॉर्म घेऊन गेलो त्यांच्याकडं. त्यांनी सांगितलं की मला त्याच्याकडून त्यांच्यावर आम्हाला अथॉरिटी नाही म्हणत आमच्या याच्यामुळं, म्हणजे संघटना आहे त्यांची, त्यांच्यामुळं आम्हाला त्याच्यावर सही द्यायची हे नाही. त्याच्यानंतर मग सरकार योजना काढते, मग यांना अथॉरिटी का नाही सही द्यायची. मेन ग्राम मंत्रालय म्हटलं की बाबा ग्रामपंचायत पासून सुरू झालेला कार्यक्रम इथपर्यंत शासन पाठवतो. त्याच्यानंतर मग ग्राम कामगारांना का असा त्रास होतो याच्यात सरकारनं बी जरासं हे करायला पाहिजे. आणि ग्रामसेवकाच्या माध्यमातून आम्हाला खूप त्रास होऊन राहिला. आम्ही आता मागच्या 30 तारखेला त्याची माझी भेट झाली. तो म्हणे बुवा माझी ड्युटी नाही म्हणे, गोगावला सध्या मी रजेवर आहे.
अरे म्हटलं बा रजेवर आहे तर मग बाकीच्या कामगारांचे नोंदणीचं काय बाबा, ते सरकार सांगते तू सही देत नाही. ते म्हणे आम्हाला काही सांगू नका तुम्ही ते सरकार नुसते फुकटचे पगार घ्यायला आहे का ग्रामसेवक. याच्यामुळे आम्हाला खूप त्रास होऊन राहिला. आणि याच्यामध्ये आता 1923 मध्ये मोदी घरकुल आवास योजना आणली होती. त्याच्यामध्ये आता गोगावचा प्रश्न, घरकुलाचा प्रश्न बहुत महत्वाचा आहे. आता माझं 4थ्या नंबरला नाव असून मग आयएनटी कॅप मध्ये 1923 मध्ये मी अजून माझं काहीच लाभार्थीमध्ये पद हे नाही. मग नुसतंच यादीनुसार जर तुम्हाला कामं नाही करायचे, घरकुलायचे, तर मग कशामध्ये अनियमितता चालू आहे, पुढे पैशाचा व्यवहार चालू आहे का, काही चालू आहे का दुसरं. माझं एक हे सरकारला किंवा ग्रामपंचायत कर्मचाऱ्याला किंवा त्याचे जे ग्रामसेवक आहेत, आपलं सरपंच आहेत, ग्रामसेवक आहे, यांनी याच्याकडे थोडं लक्ष द्यायला पाहिजे. आणि जे गरीब जे गौरव जनतेचे काम करायला पाहिजे. माझं एक हे स्पष्ट मत आहे. आता 23 पासून तुम्ही सांगा ना, आता 23 पासून आज 24-25 चाललं, 25 पर्यंत अजून बी अँटी कॅप मध्ये असून बी माझा 4था नंबर नाही येऊन राहिला. तर मग काय म्हणायचं, काय जसं काय कोणतं धोरण राबवून राहिले. झालं का? हो. पहिलेच बोलत असतो तुम्ही. ही होती गोगावची मंडळी. ग्रामसेवकाच्या त्रासाला कंटाळले आहेत ते. म्हणजे कितीही तक्रारी करा तुम्ही, गावातले कितीही कामं पंचायत समितीकडे तक्रार करा, काही करा, पंचायत समिती स्तरावरून ग्रामपंचायत म्हणजे ग्रामसेवकाला वाचवण्याचाच प्रयत्न होत असले ते त्यांच्या तक्रारीवरून या ठिकाणी आढळत आहे. घरकुलामध्ये अपंग लोक येतात किंवा ज्या नियमात बसतात त्या यादीमध्ये त्यांचे नावं डावलून ग्रामसेवकानं हितसंबंध जोपासून किंवा त्यांच्या मर्जीनुसार घरकुलामध्ये नावं मंजूर करून घेतलं असा त्यांचा आरोप आहे. पंचायत समितीकडे वेळोवेळी त्यांनी नियमानुसार तक्रारी केलेल्या आहेत. तक्रारी करूनही त्यांनी नंतर त्या घरकुलाचे हप्ते टाकायला पाहिजेत नव्हते, कारण तक्रारीची चौकशी करणे गरजेचे आहे. विस्तार अधिकारी हे 2 वेळा गोहगाव या ठिकाणी गेले होते असे त्यांनी सांगितले, मात्र ग्रामसेवक त्या ठिकाणी उपस्थित राहिले नाही. ग्रामसेवकाला नोटीस देऊन विस्तार अधिकाऱ्यांनी सांगून चौकशी आहे तुम्ही हजर असे सांगूनही ग्रामसेवक त्या ठिकाणी हजर राहिला नाही. याचा अर्थ असा होतो की ग्रामसेवकाचं काहीतरी गोड बंगाल त्या गावामध्ये आहे. जर आपण काही गोष्टी केल्याच नाही, आपण चुकीच्या गोष्टी केल्या नाही तर चौकशीला सामोरे जायलाच पाहिजेत. जर तुम्ही चुकीच्या गोष्टी करता याचा अर्थ असा आहे की तुम्ही काहीतरी भानगडी गोगावमध्ये केलेले आहेत. अधिकाऱ्यांनी दखल घेणे गरजेचं आहे. गट विकास अधिकाऱ्याचं नियंत्रण यांच्या सांगण्यावरून कोणत्याच ग्रामसेवकावर राहिलेलं नाही किंवा विस्तार अधिकाऱ्याचं राहिलेलं नाही. जर खालचा कर्मचारी आपलं कोणी ऐकत नसेल, गावकऱ्यांना त्रास होत असेल, शासन गोरगरिबांसाठी एवढा योजना काढताय, पैसा खर्च करताय, जात धर्म पंथ न पाहता सर्व समावेशक त्या यादीमध्ये नावं यायला पाहिजे होती. अपंगासाठी सुद्धा शासनाने एक वेगळी योजना, वेगळं आरक्षण तयार केलेलं आहे, मात्र त्याचा कोणताही लाभ त्या ठिकाणच्या अपंगाला मिळालेला नाही. त्यामुळे गट विकास अधिकारी स्थानिक पंचायत समितीवर जर त्यांचं समाधान झालं नाही किंवा त्यांच्या उपोषणाची दखल घेतली नाही तर ही सर्व मंडळी बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसणार आहेत अशी भूमिका त्यांनी मांडलेली आहे. महाराष्ट्रातील जे कामगार आहे, मोलमजुरी म्हणजे मिस्त्री कामं करतात, त्यांची नोंदणी करण्याचं एक कामगार मंडळ सुद्धा सरकारनं स्थापन केलेलं आहे. प्रत्येक गावामध्ये नोंदणी सुरू आहे. मात्र गोगाव दांदडे या ठिकाणी गेल्या अनेक वर्षापासून गोरगरीब कामगार त्या ठिकाणी काम करतात. त्यांची नोंदणी करण्यासही ग्रामसेवक हलगर्जीपणा करत आहे. मग एकंदरीत जर त्या ग्रामसेवकाला त्या गावामध्ये काम करायचं नसेल तर त्यांनी स्वतःहून त्या ठिकाणाहून बदलीचा अर्ज देण्याची गरज आहे. लोकांना त्रास नको, हे दुसरा ग्रामसेवक घेतील किंवा गट विकास अधिकाऱ्याकडे मागणी करतील, मात्र अधिकारी दखल घेत नाही, कारवाई करत नाही. याचा अर्थ अधिकाऱ्याचं ग्रामसेवकासोबत संगमत आहे का, असा प्रश्न सुद्धा या ठिकाणी उपस्थित होतो. गट विकास अधिकारी यांनी यांच्या उपोषणाची दखल घ्यावी, घरकुल द्यावी, जे खरे लाभार्थी आहेत त्यांना घरकुल मंजूर करून द्यावे, कामगारांची नोंदणी करावी आणि जो भ्रष्टाचार असेल तो जनतेसमोर आणावा. आमसभेत सुद्धा त्यांनी प्रश्न उपस्थित केला होता, मात्र कोणीही त्याची दखल घेतलेली नाही. यांची मानसिकता खराब झालेली आहे, म्हणजे त्रासून हे लोक उपोषणाला बसलेले आहेत. जर अधिकारी दखल घेत नाही तर न्याय मागायचा कुठं, असा प्रश्न उपस्थित होत आहे. तुम्ही तुमच्या मागण्या सांगल्या, तुमच्या मागण्या लवकरात लवकर सुटो अशी आवाहन. बातमी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा.